नमस्कार. काल ज्या घरात मृत्यूचं सावट होतं, जिथे हुंदके आणि अश्रूंचा बांध फुटला होता, तिथेच आज सत्तेचा गुलाल उधळला जाणार. अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या 24 तास उलटले नाहीत. सुतकाची साधी रात्रही संपत नाही. तोच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची ही घाई पाहून डोकं सुन्न होतं. कोणाला कशाचे सोयरसुतक नाही, हे वाक्य आज महाराष्ट्राच्या मातीत इतकं क्रूरपणे खरं ठरेल असं वाटत नव्हतं. ज्यांच्यासोबत इतकी वर्ष राजकारण केलं, त्यांच्याशी वैयक्तिक ऋणानुबंध होते. त्यांच्या निधनाचे दुःख पचवण्याआधीच खुर्चीचा मोह सुटावा. जनतेच्या मनात हा मोठा प्रश्न आहे. जनतेच्या मनात प्रश्न आहे की आपण नक्की कोणत्या दिशेला चाललो. जनताही या सोहळ्याकडे उघड्या डोळ्यांनी बघते, न कळत या व्यवस्थेचा भाग होते. पण विसरू नका, ज्या समाजातून माणुसकी आणि आदर संपतो, तिथे फक्त सत्ता उरते, माणसं नाही. हे सोयरसुतक नसलेलं राजकारण उद्याच्या पिढीला काय शिकवण देणार? रक्ताच्या नात्यापेक्षा आणि निष्ठेपेक्षा खुर्ची मोठी झाली की समजावं आपण समाज म्हणून अपयशी ठरलो आहोत. धन्यवाद.